गेल्या 11 वर्षापासून आयुर्वेद क्षेत्रात आपल्या सेवेचा ठसा उमटवणारे नामवंत तज्ज्ञ डॉक्टर विनोद वाणी, एम.डी. पंचगव्य यांच्या सुखधाम मल्टीस्पेशालिटी आयुर्वेदिक हॉस्पिटल या नूतन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर वाणी यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि आधुनिक काळात आयुर्वेदाची आणि विशेषतः पंचगव्य चिकित्सेची गरज अधोरेखित केली. सुखधाम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रामुख्यानं पंचगव्य आधारित आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार केले जातात. केवळ तात्पुरता आराम देण्यापेक्षा आजाराचं मूळ शोधून त्यावर उपचार करण्यावर डॉक्टर वाणी यांचा भर आहे. या रुग्णालयात डायबिटीज, मधुमेह, गँग्रीन, त्वचा विकार, सोरायसिस, किडनीचे विकार, मणक्यांचे आजार आणि इतर सर्व जुनाट व्याधी यावर उपचार केले जातात. तसेच पंचकर्म विभाग स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, पोटली मसाज, कटिबस्ती यासारख्या शास्त्रोक्त पद्धतीनं शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. डॉक्टर विनोद वाणी यांनी आतापर्यंत तब्बल 46,000 रुग्णांना यशस्वीपणे व्याधीमुक्त केलंय. त्यांच्या कार्याचा विस्तार केवळ राहता तालुक्यापुरता मर्यादित नसून भारतात एकूण 14 ठिकाणी त्यांची ओपीडी कार्यरत आहे. देशातील 5 प्रमुख राज्यांमध्ये रुग्णसेवेचं जाळं विस्तारलंय. विशेष म्हणजे भारताबाहेरील 5 देशातून रुग्ण उपचारासाठी डॉक्टर वाणी यांच्याकडे येतात, जे त्यांच्या उपचार पद्धतीवर असलेल्या जागतिक विश्वासाचं प्रतीक आहे. यावेळी डॉक्टर वाणी म्हणाले की गेल्या दशकभरापासून आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा करतोय. जुनाट आणि क्लिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी एकदा या सुखधामच्या नूतन रुग्णालयाला अवश्य भेट देऊन आयुर्वेदाची अनुभूती घ्यावी. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, गुरुवर्य महेंद्रदादा महाराज टुपके, शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके, बांधकाम सभापती अरविंद कोते, साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, माजी सरपंच योगेश चौधरी, सरपंच माधवराव चौधरी, सुरेश चौधरी, ज्ञानदेव चौधरी, सरपंच सचिन मुरादे, संदीप वाबळे, उपसरपंच वैभव डांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचं स्वागत वाणी परिवाराच्या वतीनं करण्यात आलं. प्रसंगी अंबादास वाणी, सौ सिंधुताई वाणी, विजय वाणी, सौ जयश्री थोरात तसेच डॉक्टर विनोद अंबादास वाणी, सौ मानसी विनोद वाणी, समस्त वाणी परिवार यावेळी उपस्थित होता. नमस्कार, मी गव्यसिद्ध डॉक्टर विनोद वाणी, शिर्डी येथे सुखधाम आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्याने जे सुरू झालेलं आहे. आपले अहिल्यानगरचे लाडके खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन 22 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता झाले. तर ह्या हॉस्पिटलची विशेषता म्हणजे की गेल्या 11 वर्षापासून आपण आयुर्वेद ट्रीटमेंटमध्ये सेवा देत आहोत. पूर्वी हॉस्पिटल नांदुर्कीमध्ये कार्यरत होते आणि गेल्या काही 3 वर्षापासून या नवीन जागेमध्ये स्थलांतर होऊन त्या हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाला आल्यानंतर त्याचा आपण उद्घाटन समारंभ साजरा केला. तर ह्या हॉस्पिटलमध्ये जे ट्रीटमेंट होतात त्याची विशेषता म्हणजे जेही जुनाट आजार आहेत किंवा जेही रुग्ण जुनाट आजारांनी त्रस्त झालेले आहेत ते रुग्ण आपल्याकडे बरं होण्यासाठी किंवा बरे होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जसं की काही रुग्ण ॲलोपॅथीमध्ये बरे होत नाही किंवा काही आजार दाबून ठेवले जातात, ते आजार आपल्या पंचगव्य आधारित ट्रीटमेंटमुळे बऱ्याचशा प्रमाणात बरे होतात किंवा बरे होण्याचे चान्सेस आहेत. उदाहरणार्थ डायबिटीज रुग्ण आहे, त्यानंतर गॅग्रीन झालेले रुग्ण आहेत, त्वचा विकार असेल, सोरायसिस असेल, किडनी विकार असेल, मणक्याचे विकार असतील आणि इतरही सगळे जुनाट आजार जे आपण इथं आयुर्वेदिक उपचाराखाली पूर्णपणे बरे करण्याचे काम करतो किंवा त्या ट्रीटमेंटद्वारे पेशंटला बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. आपण एक वेळ अवश्य या हॉस्पिटलला भेट द्यावं व एक ट्रीटमेंटचा किंवा उपचाराचा लाभ घ्यावा. जेही रुग्ण त्रस्त असतील त्यांनाही या हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात यावं ही माझी नम्र विनंती. आजपर्यंत आपण जवळपास 46,000हून अधिक पेशंट ट्रीटमेंट केलेले आहेत. तर आपल्या साधारणपणे पूर्ण भारतभर जवळपास 14 ठिकाणी ओपीडी आहेत. अहिल्यानगरमध्ये पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर व आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये इंदोर, देवास, भोपाल, सुजालपूर, उज्जैन व इतरही 5 ठिकाणी आपल्या ओपीडी आहेत. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये ओपीडी आहेत व इतर 5 देशातनं जवळपास आपल्याकडे रुग्ण येतात आणि त्यांनाही तो लाभ मिळतो आणि तुम्ही लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो. धन्यवाद.